नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॅकनेकची डिझाईन. बघा 14.5 इंच उंची मी इथे घेतलेली आहे. आपल्याला रेडी उंची ही 13.5 ठेवायची आहे. तुम्हाला जर ही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या साईजनुसार याची मापे टाका. 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे व 5.5 इंच मी मुंडा घेतलेला आहे. इथे वरून शोल्डर हे अर्धा इंच मी डाऊन करून घेतलेला आहे. इथे बघा चेस्टची साईज आपल्याला 32 आहे, तर 32चा चौथा 8 आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन असं मी घेतलेलं आहे. कमरेचा चौथा 6.5, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच आपल्या मार्जिनसाठी हे मी इथे घेतलेलं आहे. आपल्याला चेस्टच्या साईजनुसार इथे गळा रुंदी 2.25 इंच ठेवायची आहे. गळ्याची उंची मी इथे 10 इंच घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची इथे ठेवू शकता. हे बघा, आणि खाली 3 इंच गळा रुंदी घेणार आहे मी. तुम्हाला जर जास्त पसरट नको असेल तर तुम्ही खालीही 2.25 इंच घेऊ शकता. व आपल्याला त्यानंतर सिंपल असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला एकदम आकार देण्यासाठी सोपा जातो. कोणताही गळा असो, अशा प्रकारे आपल्याला गळ्याला आकार द्यायला सोपं जातं. बघा, इथे मी आता अशा प्रकारे आकार देऊन घेणार आहे. खूप सुंदर अशी गळ्याची डिझाईन आहे आणि साखरपुड्याच्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. समोरून मी इथे प्रिन्सेस कट शिवलेला आहे व स्लीव्सला ही थोडीशी डिझाईन आहे. त्यामुळे मी या ब्लाऊजसाठी 700 रुपये शिलाई घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या एरियानुसार याची शिलाई तुम्ही घेऊ शकता. आता आपण या गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व सोपे सोपे ब्लाऊजचे डिझाईनचे गळे व आपल्या शिवणकलाच्या कोणत्याही प्रकारचे एकदम नवीन नवीन सोप्या सोप्या पद्धतीचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील व शिकायलाही मिळतील. त्यामुळे हे बघा, इथे अशा प्रकारे आपला कटिंग करून झालेला आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या कपड्यावरती थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून मी तोही कट करून घेतला आणि कॅनव्हास पेपरवरती आपल्याला हा गळा आता कट करून घ्यायचा आहे. कॅनव्हास पेपर जर वापरला तर आपल्या गळ्याला आपल्या फिनिशिंग ही अतिशय सुंदर येते. त्यामुळे प्रत्येक गळ्यावरती डिझाईन जर बनवणार असाल तर कॅनव्हास पेपर हा वापरायचा आहे. ही एक महत्त्वाची टिप आहे की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग गळ्याला व्यवस्थित येण्यासाठी. कॅनव्हास पेपरवरती आपण अशा प्रकारे टाचणी लावून घेतलेली आहे व त्याची आता कटिंग करून घ्यायची. बाहेरच्या साईडने 1 ते 1.5 इंच आपण आपल्या आवडीनुसार इथे ठेवू शकता. बघा, आता आपला मेन जो ब्लाऊजचा कपडा आहे तो आपल्याला खाली वरच्या बाजूने सरळ ठेवायचा व त्यावर अस्तर ठेवायचं अशा प्रकारे, आणि त्यावर हा कॅनव्हास पेपर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सेट करून इथे तुम्ही इस्त्रीने चिटकावून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप छान असे आपल्या फिनिशिंग येते. किंवा तुम्ही डायरेक्ट शिवूनही याच्यावर टिप घालून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे टाचणी लावूनही तुम्ही याला शिवून घेऊ शकता. ते बघा, मी असं तिन्ही साईडला या व्यवस्थित टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या कडेने आपल्याला जसं आपला गळ्याचा आकार आहे त्या प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्यावरती टिप द्यायची. कॉर्नरला सुई आत ठेवून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे. सुई आतमध्ये ठेवल्यामुळे आपला कॉर्नर हा जसा आहे तसा येतो, गळ्याचा आकार बदलत नाही. त्यामुळे इथे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. हे बघा, पूर्ण गळ्यावरती मी टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला जो ब्लाऊजच्या आतमधला कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा आहे. खूप छान अशी आपली ब्लाऊजची डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. बघा, इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे व कॉर्नरलाही आपल्याला एक व्यवस्थित कट देऊन घ्यायचा.
कट देताना आपली शिलाई कट होणार नाही याचीही आपल्याला काळजी घ्यायची। तर बघा आतल्या बाजूने आपला कॅनव्हास पेपर जाणार आहे व बाहेरच्या बाजूने आपले दोन्ही कपडे येणार आहेत। इथे बघा वरच्या बाजूने आपल्याला ब्लाउजचा कपडा व्यवस्थित अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही, अशा प्रकारे सेट करत करत आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही टीप देऊन घ्यायची। हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नवीन सोप्या पद्धतीचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्यानंतर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल, मग तुम्ही तो व्हिडिओ सर्वात अगोदर पाहू शकाल। बघा कॉर्नरला सुई आत ठेवत आहे व तिथून समोर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती। बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे व्यवस्थित। आता बघा पूर्ण अस्तर हे आपल्या ब्लाउजला जोडून घ्यायचं। आपल्या कपड्यावरती व्यवस्थित अशा प्रकारे हात ठेवत आपण हा अस्तर जोडून घ्यायचा आहे, कारण इथे कपड्याला चुनी वगैरे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण इथे बघा अशा प्रकारे प्लेन कपडा करत टीप देऊन घ्यायची आहे। इथे बघा मी पूर्ण गळ्यावरती जॉईन करून घेतलेला आहे अस्तर पूर्ण ब्लाउजवरती। आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपण पूर्ण कट करून घ्यायचा आहे। हे बघा मधोमध फोल्ड करून पाठीचा टक्स इथे मी देऊन घेतलेला आहे। मधोमध आपल्या गळ्याच्या सेंटरला आपण फोल्ड करायचं व तिथून 4.5 इंच उंचीचा आपल्याला हे टक्स देऊन घ्यायचे आहेत। बघा दोन्ही टक्स एकदम एकसारखे छान असे आपले तयार झालेत। त्यानंतर 1.5 इंचाची मी अस्तरची पट्टी घेऊन कमरेच्या बाजूने आपल्याला ती जॉईंट करून घ्यायची आहे। वरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची, त्यामुळे आपली पट्टी व्यवस्थित फोल्ड व्हायला मदत होते आणि ब्लाउजला फिनिशिंगही अतिशय सुंदर येते। बघा डबल फोल्ड करून घ्यायचं व आतल्या बाजूने फोल्ड करून आपल्याला इथे मोठी टीप देऊन घ्यायची आहे। मोठी टीप दिल्यामुळे आपल्याला हात शिलाई केल्यानंतर उसवायला ते सोपं जातं। हात शिलाई केल्यामुळे ब्लाउजला फिनिशिंग छान येते। आणि इथे बघा डिझाईन बनवण्यासाठी मी 3 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। याची आपल्याला फ्रिल बनवायची आहे ते बघा, आणि पूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला ती ओपन करून घ्यायची व अशा प्रकारे फ्रिल बनवायची। इथे फ्रिल बनवण्यासाठी मोठी पट्टी लागते इथे, म्हणजे ब्लाउजचा जो असतो तो 3 इंचाची रुंदीचा अशा 2 पट्ट्या मी इथे काढल्या होत्या। बघा एवढी आपली फ्रिल तयार झाली आहे। आता गळ्याला लावण्यासाठी आतल्या बाजूने मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये वापरू शकता, जसं साडीचा कलर आहे तशा प्रकारे वगैरे इथे तुम्ही लेस वापरली तर चालेल। इथे साडीचा कलरही असाच आहे, त्यामुळे मी इथे गोल्डनच लेस वापरलेली आहे। कॉर्नरला एक फोल्ड देत पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची। किती छान आपल्या गळ्याला आकार आलेला आहे, जसं आपण कट केला होता तसा शिवल्यानंतर अजिबात बदललेला नाही। अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेत गळ्याचे वेळेस शिवणकाम केलं तर अजिबात गळे बिघडत नाहीत व जसं पाहिजे तसे आकार आपल्याला गळ्याला देता येतात। डबल टिप द्यायची आहे प्रत्येक वेळी लेस जोडल्यानंतर, त्याप्रमाणे मी ती डबल टिप देऊन घेतली आणि जी आपण फ्रिल बनवली होती ती बघा अशा प्रकारे ठेवायची। फक्त आपली लेस आहे ती ओपन राहिली पाहिजे, तिथून आपल्याला अशा प्रकारे जोडत जायचं आहे पूर्ण गळ्यावरती। कॉर्नरला थोडंसं आतल्या बाजूने फोल्ड म्हणजे तिथेच फक्त जसं आपल्या गळ्याचा आकार आहे तसं तिथे आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा कॉर्नरवरती मी अजून दाखवते। हे बघा अशा प्रकारे ठेवून
पूर्ण गळ्यावरती आपल्याला हे आपली फ्रीला आहे ती इथे जोडून मी घेतली आणि त्यानंतर ह्या फ्रिलवरती मी इथे बघा ही डायमंडची थोडीशी ती लेस येते ती इथे जोडणार आहे। जर तुम्हाला इथे गोल्डन कलरचीच लेस वापरायची असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची तुम्ही इथे मधोमध लेस वापरून घेऊ शकता। इथे जास्त ही डायमंडची लेस वापरल्यामुळे मी इथे शिलाईही जास्त घेतलेली आहे आणि त्याच्याच कडेने आपण खालच्या बाजूलाही आपल्याला बघा ही फ्रिल आपली खालच्या बाजूने फक्त गोलाकारमध्ये मी शिवून घेतलेले आहे। जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही फक्त वरचा गळाही ठेवू शकता व त्यावर गोल्डन कलरची जी वर आपण लेस वापरली होती ती मी इथे वापरली आहे। आणि जो आपण ही डायमंडची लेस वापरली त्याकडेने आपण हे बघा गोल्डन आपले जे जरी काम वगैरे करतो तेव्हा फिनिशिंगसाठी ही भेटते ती मी इथे वापरली आहे। तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारची लेस इथे वापरा तुम्ही जर तुमच्याकडे हे सामान नसेल तर। खूप छान असं हेवी असा लुक येतो त्यामुळे बघा पूर्ण गळ्यावरती मी लावून घेतली। इथे आता सिंपल असे मी लटकन तयार करून घेणार आहे। आपण जसे एकदम सिंपल लावतो तसेच इथे लावायचे आहेत त्यामुळे मी ते बनवून घेतले। आता ते आपण ब्लाऊजवरती जॉईन करून घेऊया। आपला नॉट जो बनवलेला आहे तो ब्लाऊजवरती आपल्याला वरून 2.5 इंच अंतर ठेवून मी बघा अशा प्रकारे जॉईन करून घेतला। आता दुसराही मी त्याच प्रकारे मधोमध खाली पॅच मी चिटकवून घेतलेला आहे। बघा किती सुंदर असं आपली डिझाईन तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।